हॅलो हॅलो, तुला आवाज येते का बघा? टॅप टू इन्व्हाइट अ व्ह्यूअर टू बी इन. हॅलो, आवाज येतोय? तुला आवाज येतोय का बघ? हॅलो, आवाज येतोय? येस टाक ना व्ह्यूअर. करू सुरू. नमस्कार, मी मिलिंद पोकळे, कॉस्मॉस बँकेचा संचालक. आज आपण थेरगाव सर्वांगीण विकास व्याख्यानमालेमध्ये प्रथम मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. अजूनही काही जण जॉईन होतात. थेरगाव सर्वांगीण विकास व्याख्यानमालेमध्ये थेरगावचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे मित्र स्वीकृत नगरसेवक माननीय आदरणीय श्री संदीपजी गाडे यांच्या संकल्पनेतून या व्याख्यानमालेला सुरुवात झाली आणि या व्याख्यानमालेचे आजचे हे 4थं पुष्प. या 4थ्या व्याख्यानमालेमध्ये मला श्री संदीपजी गाडे यांच्याकडून ही जी संधी मिळाली आणि एक माझ्या ज्ञानाप्रमाणे थोडीशी माहिती देण्याची जी संधी मिळाली, तर नक्कीच मी त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करतो. या व्याख्यानमाला जी आयोजित केली, सध्याच्या काळामध्ये आपले कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर आपल्याला करता येत नाहीत, त्यामुळे ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला त्यांनी आयोजित केलेली आहे. आता मी आपल्या सर्व श्रोत्यांचे परत एकदा मी स्वागत करतो. अनेक श्रोते अजूनही येतात. स्वागत करतो आणि मी व्याख्यानमालेच्या विषयाला सुरुवात करतो. आज माझ्या याचा विषय जो आहे, आपल्या व्याख्यानाचा विषय जो आहे तो आपत्कालीन निधी. इंग्लिशमध्ये आपण त्याला इमर्जन्सी फंड्स असे म्हणतो. हा आपत्कालीन निधी आणि इमर्जन्सी फंड्स आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये किती आवश्यक आहे? आपत्कालीन निधी म्हणजे काय? आपत्कालीन निधीची आपल्याला गरज का आहे? आपत्कालीन निधी हा कसा असावा? त्याची गुंतवणूक कशी करावी? आपत्कालीन निधीचा वापर कसा करावा? या सर्व गोष्टींची मी थोडक्यात आपल्याला इथं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्याच्या महामारीच्या काळामध्ये, या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला माहिती आहे, अनेक लोक अचानक आजारी पडली. अनेक लोकांना अचानक निधीची आवश्यकता भासली. अचानक पैशाची गरज भासली. आणि या सर्व काळामध्ये, या महामारीच्या काळामध्ये अनेकांची धावपळ झाली. त्यामुळं हा जो फंड आहे, हा फंड किती महत्त्वाचा आहे याची जाणीव आपल्याला आत्ता सर्वांना झालेली आहे. आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ 50 ते 60% लोक हा असा प्रकारचा इमर्जन्सी फंड तयार करत नाहीत. ही एक वाखाणण्याजोगी अशी खेदाची गोष्ट आहे की याचं कारण काय, की हा निधी लोक का जमा करून ठेवत नाहीये? आपल्या देशामध्ये याचं महत्त्व अजून का जाणलं गेलेलं नाहीये? कारण आपल्याकडं फायनान्शियल प्लॅनिंग जे असतात, ते फायनान्शियल प्लॅनिंगचा अभाव असं आपल्याला थोडक्यात याबाबत म्हणता येईल. परंतु आता संपूर्ण जगामध्येच ही महामारीची सिच्युएशन क्रिएट झालेली आहे आणि या सिच्युएशनमध्ये असे निधी किंवा फायनान्शियल प्लॅनिंग हे आपले कसे असावेत हे आता सर्वांना याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे आपण एक छोटासा प्रयत्न करूया की या आपत्कालीन निधीचं महत्त्व जाणण्याचा आपण प्रयत्न करूया. आपत्कालीन निधी म्हणजे काय? आपत्कालीन म्हणजे इमर्जन्सी. इमर्जन्सीमध्ये आपल्याला
अनेक प्रकारच्या इमर्जन्सी असतात. जसं आत्ताचा आलेला पेंडॅमिक ही एक प्रकारची इमर्जन्सी होती. त्यामधनं झालेले आजार किंवा अचानक आपला एखादा अपघात होतो आणि आपल्याला अतिशय तातडीने पैशाची गरज लागते. तर हा जो निधी लागतो, हा जो पैसा लागतो, या पैशाला आपण म्हणजे जो अचानक लागणारा तातडीने लागणारा जो पैसा आहे, आपली जी गरज आहे, ह्याला आपण आपत्कालीन निधी असं म्हणतो. कुठल्या सिच्युएशनला आपल्याला कशा पद्धतीने अचानक पैसे लागतील हे आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. मेडिकलसाठी असेल, ॲक्सिडेंट हा विषय असेल, किंवा एखाद्याला येणारा एखाद्याचा चोरीचा प्रसंग उद्भवत असेल, एखाद्याची अचानक नोकरी गेली, नोकरी गेल्यानंतर त्याच्या पगार मिळत नाही, किंवा नोकरीमध्ये जो काही आपल्याला पगार मिळतो त्या पगारामध्ये कपात केली जाते, मग आपला महिन्याचा खर्च आपल्याला भागवता येत नाही, अनेक व्यवसाय बंद झाले. यामध्ये आपल्याला हा आपत्कालीन निधी उपयोगात येतो. म्हणजे आपत्कालीन निधी म्हणजे काय हे आपल्याला मी थोडक्यात सांगितलं की अतिशय तातडीने लागणारा पैसा, अचानक लागणारा निधी, तातडीने लागणारी पैशाची गरज म्हणजे हा आपत्कालीन निधी. आता हा आपत्कालीन निधीची गरज काय आहे आपल्याला हा पैसा का तयार ठेवायला सांगतोय. आपत्कालीन निधीची गरज आपल्याला यासाठी आहे. मी आपल्याला एक थोडक्यात याचं एक उदाहरण देतो तुम्हाला की आपण सर्कस लहानपणापासून पाहत आलेलो आहे. सर्कसमध्ये जे उंचावरती जातात आणि प्रात्यक्षिक करून दाखवतात, या दोरीवरून त्या दोरीवरती किंवा या झोक्यावरून त्या झोक्यावरती ते सहजपणे उड्या मारतात आणि असे आनंदात अतिशय हसतमुख चेहरा घेऊन ते आपल्याला एवढी अवघड प्रात्यक्षिक ते लोक दाखवत असतात सर्कसमधले, आणि अगदी यशस्वीरित्या ते पार पाडतात. याचं कारण काय असतं? याचं कारण एक असतं की त्यांच्या माइंडमध्ये, त्यांच्या मनाला माहिती असतं की आपण जिथं उड्या मारतोय त्याच्या खाली एक सेफ्टी नेट लावलेली आहे. एक सेफ्टी नेट लावलेली असल्यामुळं त्यांच्या माइंडमध्ये असं असतं की आपण जरी पडलो तरी आपल्याला कुठलीही इजा होणार नाही, कुठलाही मार लागणार नाही. त्यामुळे ते अतिशय हसत खेळत आपल्याला चांगल्या प्रकारचं ते खेळाची प्रात्यक्षिक, खेळ त्यांचे दाखवू शकतात. मग याचंच उदाहरण जर मी आपल्याला जसं सर्कसचं उदाहरण दिलं, तसंच आपण ज्या वेळेस हा आपत्कालीन निधीचा ठेवा जर आपल्याकडे असेल तर आपल्याला सुद्धा अचानक कुठलाही खर्च आला, आपल्याला कुठलीही अचानक एखादी आपत्ती आपल्यावरती आली, तातडीची गरज आपल्याला भासली, तर आपल्याकडे जर हा इमर्जन्सी फंड तयार असेल तर तो इमर्जन्सी फंड आपल्याला एका सेफ्टी नेटचं काम करतो. जसं सर्कसमध्ये एखाद्या प्रात्यक्षिक दाखवताना त्याला माहिती असतं सेफ्टी नेट खाली आहे, आपल्याला लागलं तरी काय होणार नाही, म्हणून आपल्यावर जरी अचानक कुठलंही संकट आलं आणि आपला इमर्जन्सी फंड जर रेडी असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका त्यापासून जाणवणार नाही आणि आपण त्या ज्या गोष्टी आलेलं संकट यशस्वीरित्या पार पाडू शकतो. कारण इमर्जन्सी फंडच्या माध्यमातून एक प्रकारच्या आपल्या आयुष्याची एक सेफ्टी नेट तयार झालेली असते. असं प्रकारे मी एक थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण दिलं की आपत्कालीन निधीची गरज काय आहे. म्हणजे एक साध्या भाषेमध्ये आपल्याला समजू शकेल म्हणून मी असं उदाहरण दिलं की याची गरज आपल्याला भासते. याची गरज दुसरं एक कारण की यामध्ये आपण एखादं संकट आलं, आपल्याला अचानक पैशाची गरज लागली आणि आपला जर इमर्जन्सी फंड तयार नसेल, आपल्याकडे जर कुठला बँक बॅलन्स नसेल, इमर्जन्सी फंडचं प्लॅनिंग आपल्याकडे कुठले नसतील, तर आपण मित्राकडनं पैसे मागतो, आपण एखाद्या नातेवाईकाकडनं पैसे मागतो, किंवा आपण आपल्याला जे जवळचे वाटतात आपल्या ऑफिसमधले कलिग असतील त्यांच्याकडनं पैसे मागतो. जर त्यांच्याकडनं आपल्याला जर काही पैसे मिळाले नाही तर आपण शेवटी कुठेतरी लोन घेतो, मग प्रायव्हेट ठिकाणी लोन घेतो आणि अशा प्रकारे आपण एक तर उधार मागतो किंवा आपण कुठून तरी जाऊन पटकन अचानक पैसे लागत असतात म्हणून कुठलाही विचार न करता, कुठलाही रेट ऑफ इंटरेस्टचा विचार न करता, जरी ते प्रायव्हेट पैसे मिळाले तरी आपण अति तातडीची गरज म्हणून लगेच ते स्वीकारतो. परंतु मग आपण हळूहळू त्या चक्रात अडकतो, आपण त्या व्याजामध्ये आपण अडकत जातो. आपल्याला ती सवय लागते की अचानक जर कुठलं संकट आलं तर मग भाऊ पैसे देतो किंवा एखादा मित्र पैसे देतो किंवा मग आपण एखादं पटकन कुठनं तरी लोन घेतो, परंतु त्याच्यावरती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये व्याज द्यावं लागतं आणि मग आपण या
फायनान्शियल प्लॅनिंगच्या चक्रव्यूहामध्ये आपण असा फसला जातो आणि आपल्याला प्रत्येक महिन्याला व्याजाला सामोरं जावं लागतं आणि आपली फायनान्शियल कंडिशन हळूहळू त्याला आपल्याला ब्रेक लागत जातो. म्हणजे आपले फायनान्शियल प्लॅन सुधारण्यासाठी त्याला ब्रेक लागत जातो. त्यामुळे अशा पद्धतीने आपण इकडे तिकडे पैसे मागतो. म्हणून तसे पैसे मागण्याची गरज आपल्यावर येऊ नये, लोन काढण्याची गरज आपल्यावरती येऊ नये. त्यामुळं आपत्कालीन निधीचे हे महत्त्व आहे. आपत्कालीन निधी हा खूप गरजेचा आहे असं मला वाटतं. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की आपत्कालीन निधी म्हणजे काय सांगितलं, किंवा आपत्कालीन निधीची गरज काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, हे आत्ता मी तुम्हाला सांगितलं. आता आपत्कालीन निधी मग कसा उभारायचा, कसा उभारला गेला पाहिजे आपत्कालीन निधी. आता आपत्कालीन निधी उभारण्याचं एक काही थंब रूल आहेत की समजा तुमचं उत्पन्न 30,000 रुपये असेल, महिना तुम्ही 30,000 रुपये तुमचं उत्पन्न आहे. कुणाचं 10,000 असेल, कुणाचं 20,000 असेल, कुणाचं 30,000 असेल. आपण एक उदाहरण म्हणून एक 30,000 घेऊ की तुमचा मासिक खर्च 30,000, तुमचं उत्पन्न 30,000 आहे. महिन्याला जर तुम्हाला 30,000 रुपये मिळत असतील तर त्याच्या 6 पट म्हणजे 1,80,000. तर 6 पट. जर तुमचं उत्पन्न 10,000 असेल तर त्याच्या 6 पट म्हणजे 60,000. जर 30,000 असेल तर त्याच्या 6 पट म्हणजे 1,80,000. तर कमीत कमी तुमचा इमर्जन्सी फंड हा तुमच्या उत्पन्नाच्या 6 पट, महिन्याच्या उत्पन्नाच्या 6 पट हा तुमच्याकडे असला गेला पाहिजे. म्हणजे तो इमर्जन्सी फंड आपला तयार होतो. आता तो इमर्जन्सी फंड किती असावा हे तुम्हाला मी सांगितलं की आपल्या उत्पन्नाच्या किंवा आपल्या खर्चाच्या हा 6 पट असावा. आता हा इमर्जन्सी फंड आपण कसा उभारायचा. मग एकदम अचानक तर आपण एका दिवसात तर हा फंड आपण उभारू शकत नाही. एका दिवसात तर 6 पट पैसे होऊ शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला अशा फायनान्शियल प्लॅनिंगने आपल्याला सुरुवात करावी लागेल की ज्या वेळेस आपलं 30,000 उत्पन्न समजा महिन्याला आहे, 30,000 उत्पन्नातलं आपल्याला घर खर्चाला किती पैसे लागतात. समजा 30,000मधले आपण जास्तीत जास्त 20,000 रुपये खर्च करू शकतो. 20,000 रुपये आपल्याला घर खर्चायला लागतात, तर आपले 10,000 रुपये सेव्हिंग होतात. म्हणजे जे आपलं उत्पन्न आहे 30 उत्पन्न आहे तर त्याच्यातलं 30% किंवा 20% किंवा 25% जसं ज्याच्या गरजा आहेत त्याप्रमाणे ते सेव्हिंग करू शकतात. आणि असं दर महिन्याला समजा 30,000तले आपण 10,000 रुपये जर दर महिन्याला बाजूला काढू शकलो, आपला खर्च थोडासा कमी करू शकलो, आपल्या खर्चावरती जर आपण कंट्रोल ठेवू शकलो, कारण तर आपले हे 10,000ने आपल्याला 6 पट पाहिजे, 30,000च्या 6 पट पाहिजे म्हणजे 1,80,000 तयार करायचं. तर आपला हा 1.5 वर्षामध्ये म्हणजे 18 महिन्यामध्ये हा फंड आपला तयार होतो. जर तुमचं सेव्हिंग जास्त होत असेल तर तुमचा 12 महिन्यात सुद्धा हा फंड तयार होऊ शकतो. तुमचा 1,80,000 रुपये आपण जिथं उदाहरण घेतलं तर त्या उदाहरणाच्या अनुसरून आपल्याला साधारण 1.5 वर्षामध्ये आपला हा इमर्जन्सी फंड तयार होतो. मग 1.5 वर्षात आपला इमर्जन्सी फंड हा तयार झाल्यानंतर आपल्याला त्याचा वापर कसा करायचा किंवा त्याची गुंतवणूक कशी करायची. तर आता हा निधी कसा उभारावा हे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या उत्पन्नाच्या 20% किंवा 30% अमाऊंट बाजूला काढायची आणि आपला जो घर खर्च आहे, आपल्याला लागणारे मुलांची शाळेची फी आहे किंवा इतर आपल्या महिन्याचा जो खर्च आहे तो करून त्यामध्ये काही बचत करून आपण हे 30,000तले 10,000 रुपये बाजूला काढायचे. 1,80,000 रुपये आपले साधारण 18 महिन्यामध्ये तयार होतात. 18 महिने तयार झाल्यानंतर तो इमर्जन्सी फंड आपला रेडी होतो. साधारण कुणाला 1 वर्ष लागेल किंवा कुणाला 18 महिने लागेल, ज्याच्या त्याच्या गरजेनुसार एखादा जास्त सुद्धा बचत करू शकतो त्यामध्ये. तर असा इमर्जन्सी फंड आपला जर तयार झाला तर तो इमर्जन्सी फंड आता समजा तुमच्या अकाउंटला 1,80,000 रुपये तयार आहेत. मग आता एवढे अकाउंटला 1,80,000 रुपये ठेवून काय करायचं. मग ह्या 1,80,000 जो आपला इमर्जन्सी फंड तयार झालेला आहे तर त्या इमर्जन्सी फंडचा आपल्याला परतावा पण आला पाहिजे. ते व्यवस्थित ठिकाणी गुंतवले गेले पाहिजेत. मग समजा आपले तुमचे 1,80,000 रुपये तयार झाले 18 महिन्याने, तर हे 1,80,000 रुपयामधले तुम्हाला जर अतिशय तातडीची गरजेसाठी घरामध्ये यातले आपल्या कमीत कमी 10,000 ते 20,000 रुपये आपल्या घरामध्ये रोकड रक्कम यातली ठेवावी.
म्हणजे अतिशय इमर्जन्सी असेल, अचानक लगेच पैसे लागत असेल तर ते 20,000 रुपये आपल्या कामी येतात. त्यानंतर आपली राहिलेली जी रक्कम आहे तर ती आपल्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावी. बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आपली जी त्यातले काही टक्के म्हणजे साधारण एक 20,000 रुपये आपण घरात ठेवले, 20,000 घरात ठेवल्यानंतर साधारण 60,000 रुपये आपण आपल्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावे. काही पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावे. मग आता आपले 60,000 इथं गेले, 20,000 रुपये घरात ठेवले म्हणजे 60 आणि 20 80,000 झाले. आता आपले 1,00,000 रुपये राहिले. मग आता 1,00,000 रुपये कुठे ठेवायचे तर 1,00,000 रुपयामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा एफडी अकाउंटमध्ये आपल्याला बँकेच्या एफडी अकाउंटमध्ये ठेवता येतात. एफडी अकाउंटमध्ये ठेवताना नंतर त्यामध्ये काही म्युच्युअल फंड्समध्ये आपल्याला ठेवता येतात. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत, इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण त्याचा योग्य अभ्यास करून म्हणजे समजा आता आमची कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक आहे. कॉस्मॉस बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये गेलात आणि तुम्ही तिथं जरी माहिती विचारलीत किंवा कुठल्याही तुम्हाला जिथं इन्व्हेस्ट करायचे तिथल्या कुठल्याही शाखेमध्ये जो तुमचा फायनान्शियल प्लॅनर असेल, जिथं प्लॅन करावा असं तुम्हाला वाटतोय तिथं जाऊन तुम्ही त्याची जर व्यवस्थित चौकशी केली की माझ्याकडे 1,80,000 रुपये आहेत आणि हा माझा इमर्जन्सी फंड आहे, मला अचानक उद्भवणाऱ्या माझ्या संकटावरती मात करण्यासाठी हा फंड मला ठेवायचा आहे, तर मग याची मी गुंतवणूक कशी करू. तर अशा पद्धतीने ही पहिल्यांदा याची आपण थोडेसे पैसे घरात ठेवू शकतो, त्यानंतर सेव्हिंगमध्ये ठेवू शकतो. आता सेव्हिंगमध्ये पैसे का ठेवायचे तर सेव्हिंगमध्ये म्हणजे तुम्हाला इमिजिएट पैसे, हल्ली आपण गुगल पे वापरतो, मोबाईलवरती आपण पेमेंट करतो. अचानक जर ते पैसे आपल्याला खर्च करायला लागले तर आपण ते आपल्या मोबाईलवरनं सुद्धा आपण पे करू शकतो किंवा बँकेत जाऊन इमिजिएट आपण विड्रॉल करू शकतो. म्हणजे तातडीने तो पैसा तुम्हाला उपलब्ध झाला पाहिजे म्हणून तो पैसे आपण सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवायचे. सेव्हिंग अकाउंटमध्ये परतावा कमी असतो, रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला कमी मिळतो, परंतु इमिजिएट काही ठिकाणी 4% मिळतो, काही ठिकाणी 3.5%, 5% मिळतात. अशा वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या स्कीम येतात सेव्हिंग अकाउंटच्या. सेव्हिंग अकाउंटचे पण अनेक प्रकार आहेत. त्यानंतर हे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर आता आमच्या कॉस्मॉस बँकेमध्ये एक अशा प्रकारचा सेव्हिंग अकाउंटमध्ये जर पैसे ठेवले, समजा तुम्ही 1,00,000 रुपये सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर 1,00,000 सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले असताना तुम्ही तिथं जर एक फॉर्म भरला, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललात तर FFD म्हणून एक स्कीम आहे, फ्लेक्झी फिक्स्ड डिपॉझिट. तुमचे 10,000 रुपये फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये राहतात, 90,000 रुपये तुमचे FDला ट्रान्सफर होतात. त्याला फ्लेक्झी फिक्स्ड डिपॉझिट म्हणून त्याचं नाव आहे. मग आता या फ्लेक्झी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्हाला व्याजाचा रेट जास्त मिळतो. म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे 1,80,000 रुपये जर तुमचा इमर्जन्सी फंड आहे तर याच्यामध्ये तुम्ही 10,000 रुपये सेव्हिंगला ठेवले आणि तुमचं FFDमध्ये बाकीचे पैसे ठेवले, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले तर तुम्हाला त्याच्यावरती व्याजदर सुद्धा जास्त मिळतो. जर तुमच्यावरती समजा संकटच कुठलं आलं नाही, इमर्जन्सी पैसेच लागले नाही तर तुमचं ते व्याज वाढत राहतं. म्हणजे तुम्हाला 1,80,000चे तुमचे 1,85,000 रुपये होणार. अजूनही तुमच्यावरती कुठलं इमर्जन्सी तुम्हाला फंड वापरावा लागलाच नाही तर तो 1,90,000 रुपये होणार. म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड अशा प्रकारे गुंतवणूक केल्यामुळे वाढत जातो. म्हणून FFD फ्लेक्झी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सुद्धा पैसे गुंतवले तर त्यामध्ये सुद्धा तुमचा व्याजाचा परतावा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतो. किंवा काही लिक्विड फंड्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP याच्यामध्ये गुंतवणूक केली तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 7 ते 8% परतावा मिळतो आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे लवकरात लवकर काढता येतात. आता हे पैसे याच ठिकाणी का गुंतवायचे. समजा आपला 1,80,000 रुपये आपण एक उदाहरण म्हणून घेतलं. काहींचा फंड 5 लाखाचा असेल, काहींचा इमर्जन्सी फंड 6 लाखाचा असेल, काहींचा 50,000चा असेल, काही जणांचा 1 लाखाचा असेल. ज्याच्या त्याच्या गरजेनुसार तो फंड आपण साठवून ठेवू शकतो. मग याची गुंतवणूक यातच का करायची तर याची गुंतवणूक यासाठी करायची की जे म्युच्युअल फंड आहेत किंवा सेव्हिंग अकाउंट आहे किंवा FD आहे तर यामधनं आपल्याला इमिजिएट पेमेंट काढता येतं. काही ठिकाणी पेमेंट आपल्याला लॉक इन पिरियड असतो. लॉक इन पिरियड असल्यामुळे तिथं पेमेंट काढायला वेळ लागतो. साधारण समजा तुम्हाला असं गृहीत धरा की आपल्या घरामध्ये एक 10 तोळे सोने आहे. 10 तोळे सोने आहे परंतु आपल्याला उद्या पैसे लागतात. आणि आता आपण एक सर्वांनी पाहिलंच
लॉकडाऊन झालं, उद्या अचानक लॉकडाऊन झालं, तर आपल्या घरातील 10 तोळे सोने आपण कसे पैसे त्याची लिक्विडिटी करणार, आपण लिक्विडिट कसं होणार, त्याचं पैशात रूपांतर आपण कसं करणार. तर अशा वेळेस हे पैसे कामाला येत नाही, परंतु घरात हे सोनं कामाला येत नाही. परंतु घरात असलेले 20,000 रुपये किंवा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला असणारे पैसे हे तुम्ही तुमच्या मोबाईल बँकिंग करून तुमच्या किंवा एटीएम कार्डची सुविधा आहे किंवा तुमचं गुगल पे आहे ते तुमच्या सेव्हिंग अकाउंटला जॉईन असतं. तर अशा इमर्जन्सीच्या वेळेमध्ये तुमच्याकडे असलेलं सोनं सुद्धा तुम्हाला अचानक वापरता येत नाही. म्हणून हा इमर्जन्सी फंड आपापल्या गरजेप्रमाणे प्रत्येकाने असा ठेवावा. आपण आता याच्यामध्ये पैसे का गुंतवावे हे थोडक्यात पाहिलं की सेव्हिंग अकाउंटमध्येच का गुंतवावे, FDमध्येच का गुंतवावे, म्युच्युअल फंडमध्येच का गुंतवावे, कारण याच्या आपण तातडीने पैसे उभे करू शकतो. तातडीने पैसे उभे करण्यासाठी या ज्या स्कीम आहेत, हे जे तुमचे इन्व्हेस्टमेंट जिथं करायला सांगतोय त्या ठिकाणी करावे आणि त्या ठिकाणी करावे आणि त्याचं योग्य प्लॅनिंग करावं. यामध्ये शॉर्ट टर्म FD आहेत, काही थोड्याशा लॉंग टर्म आहेत आणि जर आपल्यावरती कुठली इमर्जन्सी आली नाही तर या पैशाला पैसे हे आपले वाढतच जाणार आहेत, यावरती आपल्याला व्याज मिळतच जाणार आहे, आपलं कुठेही नुकसान नाही. आता इमर्जन्सी फंडचा वापर आपण कधी करावा, म्हणजे इमर्जन्सी फंड म्हणजे मोबाईल घ्यायचा आहे म्हणून इमर्जन्सी फंड वापरला नाही, किंवा अचानक कुणाला घरात काय खरेदी करायची म्हणून इमर्जन्सी फंड वापरला नाही. इमर्जन्सी फंडचा वापर हा इमर्जन्सीसाठीच केला पाहिजे. आपत्कालीन निधी आपण त्याला म्हणतो, अचानक उद्भवणारी परिस्थिती म्हणतो, तातडीचा निधी म्हणतो. आपल्यावर जर एखादं संकट आलं तर आपल्या संकट काळासाठी आपण हा इमर्जन्सी फंड ठेवलेला असतो, त्याला कधीही कुठल्याही कारणासाठी हात लावायचा नाही. इमर्जन्सी फंड आपण जर समजा एखाद्या ट्रिपला चाललोय, मित्रांबरोबर चाललोय किंवा फॅमिली कुठेतरी चाललोय आणि तो इमर्जन्सी फंड वापरला तर त्याचं नियोजन हे व्यवस्थित होणार नाही. तसा इमर्जन्सी फंड वापरायचा नाही. इमर्जन्सी फंड हा आपल्या सेफ्टीसाठी, जसं मी सांगितलं, आपल्या आयुष्याची एक सेफ्टी नेट आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे आपल्या आयुष्याची एक सेफ्टी नेट आहे. त्यामुळे त्याला हात लावायचा नाही, शक्यतो त्याला हात लावायचा नाही जोपर्यंत आपल्यावरती कुठलंही इमर्जन्सी येत नाही. समजा अचानक एखादा नोकरदार आहे आणि त्याची नोकरी गेली आणि त्याला 6 महिने दुसरा जॉबच कुठं मिळाला नाही, 5 महिने कुठं दुसरीकडे जॉबच मिळाला नाही, तर तो ह्या इमर्जन्सी फंडला हात लावू शकतो. एखादं महत्त्वाचं मेडिकलचं कारण आलं, अचानक ॲक्सिडेंटचं कारण आलं, तर आपण या इमर्जन्सी फंडला हात लावू शकतो. त्यामुळं आपण अशा ज्या सेव्हिंग अकाउंटमध्ये मी म्हणतोय, जसं FDमध्ये म्हणतोय किंवा FFDमध्ये म्हणतोय, म्युच्युअल फंडमध्ये म्हणतोय, सिपमध्ये, अशा ज्या काही आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे तर त्या ठिकाणीच ती इन्व्हेस्टमेंट करून ठेवावी. त्या इन्व्हेस्टमेंटमधनं आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट हा जास्तीत जास्त हा मिळत जाईल. प्रत्येक वेळेस काही रूल चेंज होतात, नियम बदलत असतात. अचानक इंटरेस्ट रेट कधी कमी होत असतात, वाढत असतात. तर थोडंसं मार्केटवरती लक्ष ठेवून आपण असा इमर्जन्सी फंड्स आपला क्रिएट करून ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण फ्लेक्झिबल राहून आपल्या गुंतवणुकी आपण सारख्या चेंज करत राहू शकतो की त्याचा परतावा आपल्याला जास्तीत जास्त कसा येईल हे आपण लक्ष ठेवून आपण त्याचा वापर करू शकतो. आता याची गुंतवणूक कशी करावी हे मी तुम्हाला सांगितलं की आपत्कालीन निधी म्हणजे काय, आपत्कालीन निधीची गरज का आहे, आपत्कालीन निधी कसा उभारावा, मल्टिपल बाय 6 वगैरे असं जे मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने तो आपत्कालीन निधीचा आपण योग्य प्रकारे त्याचा निधी उभारावा. त्यानंतर त्याची गुंतवणूक कशी करावी की सेव्हिंग अकाउंट असेल, FD अकाउंट असेल, FFD अकाउंट असेल, म्युच्युअल फंड असेल, सिप असेल, याचा जास्तीत जास्त परतावा कुठून मिळेल अशा ठिकाणी आपण त्याची गुंतवणूक करावी. आता आपत्कालीन निधीचा वापर केव्हा करावा आणि कसा करावा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आपत्कालीन निधीचा वापर केव्हा आणि कसा करावा तो. आत्ताच्या या महामारीच्या सिच्युएशनमध्ये, पेंडॅमिकमध्ये अनेक लोकांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, परंतु असा आपत्कालीन निधी नसल्यामुळे त्यांना आपण थोडक्यात असं म्हणतो की अनेक ठिकाणी उधारीवर पैसे घ्यावे लागले, व्याजाने पैसे घ्यावे लागले आणि या सिच्युएशनला त्यांना तोंड द्यावं लागलं. मी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्या भारत देशामध्ये याची जागरूकता येणं खूप महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीचा हा फंड्स आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी, आपल्या मुलांच्या
भवितव्यासाठी, हा आपल्या घरामध्ये असणं, महिलांसाठी म्हणजे आपल्या पूर्वी एक असं होतं की पूर्वी आपल्या आजी असतील, आजोबा असतील, असे छोटे छोटे म्हणजे थोडे थोडे पैसे साठवून ठेवायचे, म्हणजे गाठ मारून ठेवायचे वगैरे, गाठोड्यामध्ये पैसे ठेवायचे. ही जी जुनी उदाहरणं आहेत तर ही खरंच आहेत. या लोकांना पैशाचं महत्त्व होतं. त्यावेळेस पैसे कमी होते, परंतु पैशाचं महत्त्व होतं. त्यांना आपल्या घरावरचं प्रेम, त्यांचं घरावरचं प्रेम त्यातनं दिसून यायचं, आपल्या घरावरचा विश्वास त्यातनं दिसून यायचा, आपलं कौटुंबिक सौख्य त्यातनं दिसून यायचं. म्हणजे त्यांनी काही लोक म्हणायचे की पैसे ज्याच्याकडे जास्त असतात, पैसे ज्याच्या एखाद्याकडे आहेत आणि तो खर्चच करत नाही, मग त्याला कंजूस म्हणतात. म्हणजे कंजूस म्हणायचे, कारण लहानपणापासून आपण त्या गोष्टी ऐकत आलेलो आहे की रे हा चेंगट आहे, हा कंजूस आहे. परंतु ह्याच गोष्टींचा पगडा, लहानपणीच्या ज्या आपण गोष्टी ऐकल्यात त्याच गोष्टींचा पगडा आपल्या विचारांवरती आत्ता झालेला दिसतोय. परंतु काळ खूप बदललेला आहे. असं सेव्हिंग करणाऱ्या माणसाला कंजूस म्हणून चालणार नाही. जो माणूस सेव्हिंग करतो तोच माणूस पुढे तरतो. समजा एक दोन मित्र असतात आणि त्या दोन्ही मित्रांना बरोबर सेम पगार असतात, समजा 50,000 रुपये पगार असतात. तर एक मित्र त्यातला खूप काही 50,000 रुपये आले की तो त्याच महिन्याला, दुसऱ्याच महिन्याला 50,000 रुपये, म्हणजे त्याच महिन्यामध्ये त्याचे 50,000 रुपये पूर्ण संपायचे. परंतु दुसरा जो मित्र होता तो 50,000 20,000 रुपये घर खर्चाला वापरायचा, 10,000 रुपये इतर काही त्यांच्या गोष्टींना वापरायचा, परंतु 20,000 रुपये महिन्याचे तो प्रत्येक सेव्हिंग स्कीममध्ये टाकायचा, बचत स्कीममध्ये टाकायचा की त्याच्यावर त्याला व्याजाने व्याज मिळायचं. परंतु पहिला मित्र त्याला नावं ठेवायचा की अरे हा काय कंजूस आहे, हा खर्चच करत नाही, हा जास्त माझ्या इतका फिरत नाही, माझ्यासारखे छान छान मोबाईल वापरत नाही, आणि हा एकदम चेंगट आहे वगैरे, असं त्याला नावं ठेवायचा. परंतु एक दिवस असा आला की जो पूर्णपणे खर्च करायचा त्याच्यावरती एक इमर्जन्सी प्रसंग आला. एक त्याचा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि मोठा ॲक्सिडेंट झाल्यामुळं त्याच्या बँक बॅलन्स काहीच नव्हता, त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचे पैसे नव्हते. परंतु त्याला माहिती होतं, म्हणजे त्यानंतर त्याला कळालं की आपला जो मित्र आहे, आपल्या त्या मित्रानेच त्याला मदत केली आणि आपला मित्र किती योग्य पद्धतीने वागत होता. तो अनेक वेळा त्याला सांगत होता की तू सेव्हिंग कर, तू असे 50,000 रुपये दर महिन्याला उडवत नको जाऊ, दर महिन्याला खर्च करत नको जाऊ. परंतु त्याला ते मोठेपणाचं लक्षण वाटायचं. परंतु असं हे मोठेपणाचं लक्षण नसतं. आत्तासुद्धा या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला सर्वांना लक्षात आलेलं आहे की आपली जी मोठमोठ्या प्रकारचे विवाह समारंभ व्हायचे ते अगदी छोट्या प्रमाणात आलेत, मोठमोठे कार्यक्रम व्हायचे ते सुद्धा आता 25 लोक 50 लोकांवरती आलेत आणि त्याने काही फरक पडत नाही असं प्रत्येकाला जाणवलं. त्यामुळे तो खर्चाचं प्रमाण कमी झालं. म्हणजे आपण पूर्वी एक म्हण होती की ऋण काढून सण साजरे करायचे, तर हे दिवस आता राहिले नाही आहेत. आता विचारपूर्वक वागण्याचे दिवस आहेत. फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं, बँकिंग कसं असावं, कारण आपल्या भारत देशामध्ये ह्या पॅन्डेमिकमुळं एक चांगला विचार यामध्ये घडला गेलेला आहे की आर्थिक साक्षरताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे कशामुळे वाढलं गेलं की आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. ज्यावेळेस असं लॉकडाऊन पिरियड आल्यानंतर प्रत्येकाला लक्षात आलं की बाहेर कुठं जाता येत नाही. त्यामुळं पहिल्यांदा तरुण वर्गच मोबाईलचा जास्त वापर करायचा. मग मिडल एजचे सुद्धा लोक किंवा सिनियर सिटीजन सुद्धा आता गुगल पे करायला लागलेत, पैसे काढावे लागलेत आणि ATMचा कार्डचा वापर करावा लागलेत, मोबाईलवरनं पेमेंट करावं लागलेत, मोबाईलवरनं काही वस्तू खरेदी करायला लागलेत. त्यामुळं भारतामध्ये नक्कीच या पॅन्डेमिकमुळं एक असं घडलं गेलं की आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे जास्त वाढलं गेलं आणि त्यामुळं लोकांना त्याचं महत्त्व पटत गेलं. म्हणून आपला हा जो आजचा विषय आहे इमर्जन्सी फंड्सचा विषय आहे की इमर्जन्सी फंड किती महत्त्वाचा आहे, तो कसा वापरावा आणि याची का गरज आहे. म्हणजे या सगळ्या काळामध्ये आपण बरंच काही शिकलोय. म्हणजे फक्त आपल्या भारत देशालाच नाही तर संपूर्ण जगाला शिकवलं गेलंय. या महामारीमुळे अनेक देश संकटात आलेत, अनेक राज्य संकटात आलेत, अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरण तयार झालं होतं
आणि या संकट काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजामध्ये एकत्र राहून एकमेकांना मदत करून या संकटावर मात करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि आपण अजूनही आपण तसा तो प्रयत्न करतोय. तर या सर्व काळामध्ये आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपलं प्रत्येकाचं उत्पन्न किती, आपण खर्च किती करतोय यावरती लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं झालेलं आहे आणि याची जाणीव प्रत्येकाला झालेली आहे. आणि प्रथम फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा हा प्लॅन करावा लागतो की आपला इमर्जन्सी फंड, आपत्कालीन निधी, कारण हा खूप गरजेचा आहे. आपण जर एखादी जमीन घेतली, समजा तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही जमीन घेतली, जमीन घेणं काय वाईट नाही, जमीन घेणं चांगलंच आहे, त्यातनं परतावा हा कितीतरी पटीने आपल्याला जास्त मिळतो. परंतु इमर्जन्सीसाठी ते होत नाही, कारण जमीन हा विषय असा आहे की तो तुम्ही घेऊ शकता, परंतु त्याचे जर तुम्हाला पैसे करायचे झाले तर ते लगेच तातडीने ते तुम्ही करू शकत नाही. किंवा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, सोन्यामधली इन्व्हेस्टमेंटसुद्धा चांगली आहे, त्याचा परतावासुद्धा चांगला मिळतो, त्याचा वापर आपल्याला घरात करतो. आपल्याला सोनं आपल्याला प्रिय आहे, आपल्या भारतामध्ये सर्व लोकांना महिलांना आवडतं, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये असं मी म्हणत नाही, परंतु आपत्कालीन निधीसाठी त्याचा वापर होत नाही. आपत्कालीन निधी वेगळा ठेवावा. सोन्याची इन्व्हेस्टमेंट ही थोडीशी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. जमिनीतली इन्व्हेस्टमेंट, जमिनीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करावी, परंतु जमिनीची इन्व्हेस्टमेंट ही आपत्कालीन निधी म्हणून वापरू शकत नाही. तर आपत्कालीन निधी हा वेगळा असावा. आणि जमीन खरेदी की ज्याच्याकडं आपल्याला 5-6 वर्ष ज्या पैशाची आपल्याला गरजच भासणार नाही, आपल्याला 4-5 वर्षे पैसे आपल्याकडे असे आहेत की त्याची गरज भासणार नाही, तर नक्की तुम्ही जमीन खरेदी करा, नक्की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, नक्की तुम्ही काही लॉंग टर्मचे म्युच्युअल फंड्स आहेत किंवा लॉंग टर्मचे काही स्कीम आहेत, लॉंग टर्म डिपॉझिट आहेत, त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. त्यामध्ये तुम्हाला नक्कीच परतावा चांगला मिळेल. परंतु आत्ताच्या कंडिशनला पेंडॅमिक सिच्युएशन जशी आली तसे हे अचानक जे आपल्याला संकट येतात, आपल्या वैयक्तिक आपले ॲक्सिडेंट असेल किंवा काही घटना असेल, आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी महागाई वाढलेली आहे, महागाईलाच तोंड द्यायचं असतं, महागाईला सामोरं जायचं आहे आपल्याला अजून. आणि त्यानंतर परत आपल्या मुलांच्या शाळेच्या फी वाढत आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळे आपले जे नेहमीचे खर्च आहे हे वाढतच जात आहेत, यामध्ये कुठं कमी होत नाही. पेट्रोल आज वाढत आहे. तर या सर्वांचा सर्वांगीण विकास करून आपल्याला काही गोष्टींची बचतीची सवय आपल्या अंगी लावून घेतली पाहिजे. आपल्याला ही आता काळाची गरज झालेली आहे. इथून मागच्या सिच्युएशनमध्ये आपली एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धत होती त्यावेळेस आपल्याला कशाची झळ बसत नव्हती. आता पूर्वी आपण घरामध्ये ऐकलं असन की लोक म्हणायचे, अरे हा लहानाचा मोठा कसा झाला कळालंच नाही, कारण त्यावेळेस ती एकत्र कुटुंब पद्धत होती. जो लहान असतो, जे घरामध्ये बाळ असतं, त्याला आजी कधी घेते, आजोबा कधी घ्यायचा, चुलते कधी घ्यायचे, काकू कधी घ्यायची, हे आपल्याला कळतही नव्हती. आईवडिलांकडे मूल ते क्वचितच असायचं. पण आता तशी सिच्युएशन नाहीये. आता आपली एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपण नाहीये. आपण आपले कुटुंब ही छोटी छोटी झालेली आहेत. त्यामुळे ही सगळ्या काळाची गरज ओळखून आपल्याला अशा पद्धतीचे जे काही फंड्स आहेत किंवा येणारी संकट आहेत आणि या संकटांना आपल्याला सामोरं जायचं असेल तर या संकटांना सामोरं जाण्यासाठी अशा प्रकारचे निधी उभे करणे आपल्याला खूप गरजेचं आहे. हे जे फायनान्शियल प्लॅनिंग असतात यामध्ये 4 ते 5 टप्पे असतात. या 4 ते 5 टप्प्यामधला सगळ्यात पहिला प्रकारचा जो निधी आहे तो सर्वात पहिला हा निधी आपल्याकडे क्रिएट होणं गरजेचं असतं. आणि हा निधी क्रिएट झाल्यानंतरच आपल्याला समजा एखादा चांगला मोबाईल घ्यायचा आहे किंवा चांगली ट्रिप करायची, चांगले कुठेतरी फिरायला जायचं आहे, तर याचं नियोजन आपण करू शकतो. आता पूर्वी मी एक खूप मोठे ग्रस्त आहेत, मी आता इथं नाव घेत नाही त्यांचं, पूर्वी एकदा एक कार घ्यायची होती. तर मी त्यांच्या मारुती कारमधनं चाललो होतो. तर मी त्यांना सहज म्हटलं, सर आता तुम्ही त्यांचे, कारण त्यावेळेस 10 ते 12 ट्रेलर होते त्या काळामध्ये आणि आम्ही असं जस्ट वालचंद नगरला त्यांच्या गाडीमधनं चाललो होतो. मी म्हटलं, सर तुम्ही मारुती 800 का वापरताय, आता एखादी मोठी गाडी घ्या की, आता तुमच्या एवढ्या गाड्या आहेत हे ते. तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, मी आवर्जून इथं तुम्हाला सांगतो की मला त्यांनी असं सांगितलं की मिलिंद, ज्यावेळेस आपल्याकडं मारुती, आत्ता माझ्याकडे 2 लाख रुपये का 1.5 लाख रुपये मारुतीची त्यावेळेस किंमत होती. मी 1.5 लाख रुपये 1.5 लाख रुपयाची मारुती
गाडी वापरतोय. आणि आता मला जर दुसरी गाडी घ्यायची झाली तर त्या गाडीच्या 10 पट पैसे माझ्या बँकेत असेल तर मी ती गाडी घेण्याच्या लायक आहे. मला अतिशय चांगलं उदाहरण त्यांचं पटलं. कारण आजकालच्या सिच्युएशनमध्ये आमच्याकडं फायनान्शियल प्लॅनिंग खूप वेगळे असतात. थोडे पैसे आले, थोडे कशाचे पैसे आले की पहिले एखाद्या गाडीला जाऊन भरायचे, मग ती गाडी विकत घ्यायची, मग त्याचे पेढे वाटायचे आणि ह्या गोष्टीमध्येच आम्ही खुश राहतो. परंतु तसं करणं मित्रांनो खरंच चुकीचं आहे. सध्याच्या काळामध्ये आपल्याला खूप विचारपूर्वक वागणं गरजेचं आहे. आणि यामध्ये ज्यावेळेस आपण असा विचारपूर्वक वागतो तर यामध्ये आपल्या फॅमिलीचं सुख लपलेलं असतं, आपल्या मुलांचं सुख, आपल्या मुलांचं भविष्य त्यामध्ये लपलेलं असतं. आणि मुलांचं सुख, मुलांचं भविष्य, आपल्या फॅमिलीचं भविष्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल, आपल्याला अतिशय आनंदाने जर जगायचं असेल तर या गोष्टीचं प्लॅनिंग करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण आपत्कालीन निधी ठेवणं, अचानक येणारा खर्च, अचानक लागणारी तातडीची गरज, पैशाची गरज ही आपल्याला कशी भागवता येईल. आलेलं संकट आपल्याला कळालंही नाही पाहिजे. आयुष्यामध्ये अनेक संकटं येतात. समजा एखादी आपत्कालीन परिस्थिती आपल्यावरती तयार झाली आणि मला इमर्जन्सी फंड, आपत्कालीन निधी हा माझा तयार आहे, तर मला ते आलेलं संकटही मी हसत हसत पार करू शकतो आणि मी दुसऱ्या संकटाला तोंड द्यायला लगेच तयार राहतो. पण एकाच संकटाने खचून जात नाही. संकट तर आयुष्यात येणारच आहेत. आपल्या संकट येणार नाही असं कोणालाच नाही आहे. प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये एक संकट गेलं की दुसरं येतं, दुसरं आलं की तिसरं येतं आणि ही संकटं आपल्याला ही अशी चालूच राहतात. याला तोंड देण्यासाठीच आपलं संपूर्ण आयुष्य आहे. आणि याच्यामध्ये या संकटाला सामोरं जाण्यासाठी जर अशा प्रकारचा निधी आपल्याकडे जर तयार असेल तर आपण नक्कीच याचा विचार केला पाहिजे. आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे आपत्कालीन निधी आपल्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये, प्रत्येकाच्या आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हा असलाच पाहिजे असं मला सांगूशी वाटतं. आता आपत्कालीन निधी हा महत्त्वाचा आहे. त्याची तयार कसा करावा, त्याचं महत्त्व किती आहे, त्याचं मी तुम्हाला सर्कसचं उदाहरण दिलं की ते आपल्या आयुष्यामध्ये एक सेफ्टी नेटचं काम करतं आपत्कालीन निधी म्हणून. तर ह्या सर्वांचा जर आपण योग्य प्रकारे विचार केला तर मित्रांनो नक्कीच आपल्याला एक चांगलं आणि सुखी आयुष्य आपल्याला जगता येईल. आणि आपल्याला पुढचे प्लॅनिंग म्हणजे जे काही आपल्या आयुष्यामध्ये काही अचिव्हमेंट आपल्याला करायचे असतात आणि काही गोष्टींकडं आपल्याला अचानक काही संधी मिळतात आणि त्या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या संधीच्या मागं लागावं लागतं, काही प्रयत्न करावे लागतात. तर ह्या प्रयत्नांना यश येण्यासाठी आपली मानसिकता व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. आपली मानसिकता व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. आणि ही मानसिकता व्यवस्थित ठेवण्यासाठी सध्या पैशाची आपल्याला गरज, पैसे आपल्याकडे जर फायनान्शियल पोझिशन जर साऊंड असेल, आपली फायनान्शियल पोझिशन जर आपली चांगली असेल तर आपल्याला या काही गोष्टींकडं, आयुष्यात ज्या काही गोष्टी आपल्याला आपले छंद जोपासायचे आहेत किंवा आपल्याला एखाद्या मित्राला मदत करायची किंवा आपल्याला फॅमिलीला आपल्याला पुढं काहीतरी प्रगती करायची, आपल्या मुलांचं भवितव्य ठरवायचं आहे, तर या सर्व गोष्टी आपल्याला यामुळं करता येतील. या सर्व बाबीमुळंच आपत्कालीन निधी हा खूप महत्त्वाचा निधी, हा खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आपण सर्वांनी मला जे काही ज्ञात होतं तर नक्कीच आपण सर्वांनी याचा विचार करावा. आणि मी आमच्या कॉस्मॉस बँकेचे चेअरमन सर त्यांनी परवाच एक घे भरारीवरती किंवा महाराष्ट्र टाइम्सवरती एक लेक्चर दिलं. तर त्यांनी त्यामध्ये खूप छान सांगितलं की आपण पैशाची गुंतवणूक ही व्यवहारामध्ये वगैरे तर करतोच आणि ती करावी, परंतु त्यांनी एक छान उदाहरण दिलं की आपली गुंतवणूक ही माणसामध्ये पण असावी आणि ही गुंतवणूक सर्वश्रेष्ठ ठरते. माणसामध्ये पण आपली एक गुंतवणूक असावी असे आमच्या बँकेचे चेअरमन सर मिलिंद काळे सरांनी सांगितलं. आणि ते वाक्य मला खूप आवडलं म्हणून मी तुम्हाला इथं त्यांची परवानगी न घेता शेअर करतोय. तर याप्रमाणे आपण असा हा आपत्कालीन निधी उभारावा असं मी आपल्याला या छोट्याशा माझ्या स्पीचमधनं तुम्हाला सांगू इच्छितो. अशा प्रकारे या व्याख्यानमालेमध्ये आपल्या भागातील माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनामुळे आमचे मित्र संदीपजी गाडे यांनी या व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्याची जी संधी दिली तर त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो. आणि जे कोण श्रोते सर्वजण आपण मला ऐकतात
मी आपल्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो. आपण व्यवस्थितरित्या ऐकून घेतलं. आता काही मेसेजेस मला इथं आलेले आहेत, तर त्यामध्ये काही प्रश्न असतील कोणाचे तर ते पण तुम्ही टाईप करू शकता, त्यालाही मी उत्तर देईल. तर एकाने विचारलं की पेंडेमिक सिच्युएशनमध्ये ही माहिती योग्य आहे. हो, नक्कीच योग्य आहे की असा पेंडेमिक सिच्युएशन आज उद्भवलेली आहे, उद्या पण उद्भवू शकते आणि अचानक कुठले संकट येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला यामध्ये तयार राहणं खूप गरजेचं आहे. तर नेहा प्रशांत डिके यांनी विचारले, सर जर लॉकडाऊनमध्ये आपले सोने बँक लॉकरमध्ये ठेवलेले असेल तर त्या जागी आपल्याला बँक लगेच इमर्जन्सी फंड उपलब्ध करून देते का? जर लॉकडाऊनमध्ये आपले सोने बँक लॉकरमध्ये ठेवलेले असेल तर तुम्हाला बँकेत जाता येईल, कारण लॉकडाऊनमध्ये बँकेला सर्व्हिस देण्याची परवानगी होती. तुम्हाला बँकेत तुमचं लॉकरमध्ये आहे परंतु लॉकडाऊन आहे आणि तुम्ही बँकेत गेलात, परंतु तुम्ही जे सोनं काढलं समजा बँकेतनं सोनं काढलं तर तुम्ही सोनाराची दुकानं बंद आहेत तर ते सोनं घेऊन जाणार कुठं? त्याचा इमर्जन्सी फंड म्हणून वापर नाही होऊ शकत. म्हणजे मी मगाशी पण माझ्या उदाहरणामध्ये सांगितलं, म्हणजे नेहा प्रशांत डिकेताईंनी जो प्रश्न विचारला त्याला मी उत्तर देतो की ते इमर्जन्सी फंडमध्ये ते उपलब्ध करून देता येणार नाही. लॉकडाऊनमुळे सगळंच बंद आहे, पूर्ण सोनारांची दुकानं बंद आहे, मग त्याचं तुम्ही पैशामध्ये रूपांतर कसं करणार? त्यामुळे तसे करता येत नाही. म्हणून मी जे काही प्लॅन सांगितले की तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवा, एफडीमध्ये ठेवा. एफडीचं रूपांतर, एफडीचे पैसे तुमचे ट्रान्सफर लगेच सेव्हिंग अकाउंटला बँक करेल. तुम्ही तुमच्या घरात बसून मोबाईलमधनं ते पैसे वापरू शकता किंवा एटीएममधनं काढू शकता. आता आमच्या कॉस्मॉस बँकेने या महामारीच्या काळामध्ये आम्ही एटीएम मोबाईल सेवा सुरू केली होती, म्हणजे एटीएम मोबाईल व्हॅन तयार केली होती. आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये एक टायमिंग फिक्स केला होता. तिथले जे क्लायंट होते त्यांना SMS करायचो आणि गाडी सोसायटीमध्ये घेऊन जायचो आणि लोक तिथं पैसे विड्रॉल करायचे. तर असे ते, कारण ज्यांचे सेव्हिंग अकाउंटमध्ये त्यांना विड्रॉल करता आले, परंतु कोणाचं सोनं जर लॉकरमध्ये असेल तर त्याचा इमर्जन्सी फंडमधून आपल्याला लगेच वापर करता येणार नाही. एवढंच मी सांगू इच्छितो. त्यानंतर अजून कोणाचा काय प्रश्न असेल तर तिथं विचारू शकता. दुसरा एक असा प्रश्न होता त्यावरती की बाकीच्या याच्यातनं रेट ऑफ इंटरेस्ट कसा क्रिएट करता येईल. तर तो ह्या ज्या 2-3 स्कीम मी तुम्हाला सांगितल्या की सेव्हिंग अकाउंटमधनं कमी व्याजदर मिळतो परंतु इमर्जन्सीमध्ये पैसे काढू शकतो, त्याचं डायव्हर्शन एफडीमध्ये करू शकतो. एफडीवरनं तुम्हाला सेव्हिंगला पण पैसे जातात आणि त्याचं सुद्धा तुम्ही एफडी ओडी हा जो प्रकार आहे, एफडीवरती तुम्हाला लोन सुद्धा लगेच मिळू शकतं. म्हणून हे सुद्धा इमर्जन्सी फंडमध्ये आपण वापर करून देऊ शकतो. असं एकाने लिहिलं, इमर्जन्सी फंड उपलब्ध करून देता का? इमर्जन्सी फंड उपलब्ध करून देता येतो, फक्त तो स्वतः करावा लागतो. तो तुम्ही स्वतः कष्ट करून स्वतः उपलब्ध करायचा आणि त्याला तुमचा इमर्जन्सी फंड उपलब्ध करून देता का असा जो प्रश्न विचारलाय, तर त्यामुळं तो स्वतः आपण ज्यावेळेस जे काम करतो त्या आपलं जे स्वतःचं उत्पन्न आहे त्यामधनं तो इमर्जन्सी फंड उपलब्ध करता येतो. परत एकदा मी या व्याख्यानमालेला बोलवल्याबद्दल आपल्या भागातील स्वीकृत नगरसेवक माननीय श्री संदीपजी गाडे यांचे आभार व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. आपण सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.